धुळ्यात ज्या घरात प्लंबिंगचे काम केले तिथेच डल्ला मारणाऱ्या मुख्य संशयित प्लंबरला बेड्या. आपल्या घरात काम करणाऱ्यांवर आपण किती आंधळा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न निर्माण करणारी एक घटना धुळ्यातून समोर आली आहे. ज्या प्लंबरवर विश्वास ठेवून घराच्या नूतनीकरणाचे काम सोपवले त्यानेच साथीदारांच्या मदतीने घरात लाखो रुपयांची चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने या गुन्ह्याची उकल करत मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. धुळे शहरातील अरुणकुमार वैद्य नगर परिसरातील एका घरात नूतनीकरणाचे काम सुरू असताना 31 मे ते 1 जूनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ज्या प्लंबरने या घरात काम केले होते त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला. याच संशयाच्या सुईने पोलिसांना तपासाची योग्य आणि अचूक दिशा दाखवली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी 10 जून रोजी चक्करबर्डी फाट्याजवळ सापळा रचून राजेश उर्फ भटू धरणीधर सहाणे वय 28 या मुख्य संशयिताला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने या चोरीची कबुली दिली असून या गुन्ह्यात त्याला शैलेश साळुंखे, विवेक उर्फ दादू भवर आणि अमोल उर्फ सोनू दीन बहादूर या 3 साथीदारांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या संशयिताकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 14,97,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. उर्वरित 3 फरार संशयितांचा शोध सध्या पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर घेत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची ही उल्लेखनीय कामगिरी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी तसेच पोलीस अंमलदार मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, दिनेश परदेशी, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, आशिव कुमार वानखेडे आणि हर्षल चौधरी यांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या काही दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.